हिंजवडीच्या आयटी हबमधील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे। नोकरीचा आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे। फ्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेडमधील प्रतिनिधीला अटक करण्यात आलेली आहे। कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आयटी फ्रेशरची फसवणूक करण्यात आली। आकर्षक पॅकेज, नोकरीचा आमिष दाखवत लाखो रुपये उकळले आहेत। 17 लाखांहून अधिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। हिंजवडी पोलीस स्टेशनला फ्लायनोट सॅस कंपनी ही जी हिंजवडीमध्ये एक रजिस्टर्ड कंपनी आहे, ज्यांनी जवळपास 400 ते 500 आयटी फ्रेशर्सला फसवलंय। त्यांच्याकडून 1 लाख, 2 लाख, 3 लाख अशा रकमा देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन जॉब लावतो असं सांगितलंय। त्या कंपनीचे जे मालक आहेत रुपेश पाटील, आज त्यांना पोलिसांनी इथं ताब्यात घेतलेलं आहे आणि ती मुलं पण सगळी आली ज्यांची फसवणूक झालेली आहे। तर आमचं सगळ्या मुलांना हेच आव्हान आहे की ज्यांनी याच्यामध्ये पैसे दिलेले असतील त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी, नाहीतर आयटी फोरमला येऊन तुम्ही संपर्क साधावा। आणि ह्याला आता जे ताब्यात घेतलेलं आहे तर त्याच्याकडनं आमची अशी विनंती आहे की सगळ्या मुलांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।